नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये। आजचा हा माझा फर्स्ट डेली रुटीनचा ब्लॉग आहे। तर हा व्लॉग आहे ना, मी गुरुवारी शूट केलेला आहे, ज्या दिवशी स्वरूपच्या पप्पांचं ऑफिस असतं। आठवड्यातनं एक दिवस त्यांना ऑफिसला जावं लागतं, तर हा त्याच दिवशी शूट केलेला। तर सकाळी लवकर उठून मी टिफिनची तयारी केली होती, चपात्या करून घेतलेल्या आणि इथे शिशा तोपर्यंत उठली। मग टिफिन पुरत्याच चपात्या केल्या आणि जे टिफिनला बनवते ना तेच त्यांना ब्रेकफास्टसाठी असतं, म्हणजे चपाती भाजीच ते खाऊन जातात। मग त्यांच्या पुरतं झालं होतं जेवण। पण शिशा बघा, पप्पा उठली आहे ना तर पप्पांच्या मागे मागे, पप्पांना ऑलरेडी इथे खूप लेट झालेला, पण तिने आहे ना शिशानी रडून एवढा सगळ्यांना त्रास दिला होता की इथे दीदीला पण उठवायला गेली होती। दीदी आणि स्वरूप दादा दोघे उठले होते, पप्पा निघाले होते, तेवढेच स्वरूपने त्यांना बाय केलं आणि शिशा बघा दादाला सांगते पप्पा गेलेत आणि ती रुसली होती। तर पप्पांचा टिफिन झाला होता, तर आता स्वरूपचा देखील मी टिफिन करून घेतला। राहिलेल्या ज्या चपात्या होत्या ते करून घेतल्या। स्वरूपसाठी मी बटाट्याची भाजी, त्यानंतर घरातली थोडीशी कामं होती, जशी अंथरुणं वगैरे आवरणं, बेड वगैरे आवरणं, सोफावरती मुलांनी कचरा केलेला तो आवरला। स्वरूपची आंघोळ करून त्यांनी घेतलेली, ज्या दिवशी पप्पा ऑफिसला जातात ना त्या दिवशी तो एकटा आंघोळ करतो। आणि शिशाला बघा लगेच शूज घेऊन आली आणि तिला ना बाहेर जायचे दादाला सोडवायला, त्याच्या स्कूलला टायमिंग होता। तर मग आम्ही थोडासा ब्रेकफास्ट केला होता आणि मग फ्रूट वगैरे खाऊन घेतले। मग स्वरूपचा देखील टिफिन आणि पाण्याची बॉटल मी इथे भरून ठेवली होती। मग झाडू मारून घेतला आणि म्हटलं आता देवपूजा करून आपण खाली जावं। तर शिशाला आहे ना शूज घालायचे होता, तो आता बघा एकटीने स्वतः शूज घातला होता। तर मी लगेच देवपूजा करून घेतली आणि इथे स्वरूपला आवरायला घेतलं। स्वरूपला आहे ना स्कूलमध्ये सोडण्याचा ना खूप मोठा टास्क असतो, कारण की ना तो खूप त्रास देतो। पॅन्ट घातला की इकडे पळून येणार, टी शर्ट घातला की मी सगळीकडे पळणार आणि आहे ना असं सतत त्रास देत असतो। तर इथे मी त्याला स्कूलचा युनिफॉर्म घातला, पण तो सॉक्स काही घाले ना, सॉक्स घालण्यासाठी त्याने खूप त्रास दिला मला। लहान आहे त्यामुळे हा त्रास मुलं देतातच, पण एवढी धावपळ होती ना नेमकी स्कूलच्या टायमाला, शिशाची पण आवरावं लागतं, तिला देखील रेडी करून खाली न्यावं लागतं आणि स्वरूप असा त्रास देतो। आता बघा त्याला ना सॉक्स अजिबात घालायची नाही आहे, पण तरी पण मी जबरदस्ती घातले, त्यामुळे तो रुसून बसलेला आहे। मध्ये जायचं म्हटलं ना कुठल्या बहाण्याने ना रुसून बसतो, पण शेवटी त्याला मी कसं बसं समजवते आणि खाली गेटपाशी घेऊन येते। तर इथे लॉक लावला स्कूलला, त्याला म्हटलं चला आपण सायकल घेऊन जाऊया, तर तो खुश झाला आणि इथे शूज घातले देखील त्याने। त्यानंतर आहे ना त्याची सायकल घेऊन आम्ही गेटपाशी गेलो, कारण की ना व्हॅन येईपर्यंत त्याला सायकल खेळायची होती, पण आज थोडा रुसला होता म्हणून मुद्दामून त्यांनी सायकल बघा एकदम लांब थांबवली होती आणि पुढे अजिबात येईनाच। मम्मी आहे ना त्याला उचलून घेऊन आली, व्हॅन आलीच होती आणि रडत आज कधी नाही ते पहिल्यांदाच असं रडत बसमध्ये त्याला बसवलं आणि मी त्याला बाय केलं, तर तो मला असं आहे ना कट्टी मम्मा म्हणून बोलला आणि हे बघा असं रुसून गेलेला। शेवटी बसवलं, तो व्हिडिओ काही शूट करता आला नाही आहे। घरी आल्यावरती आहे ना ज्या दिवशी पप्पांचं ऑफिस असतं त्या दिवशी मी साबुदाणा खिचडी करते, कारण का पप्पांना आवडत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना त्रास होतो आणि स्वरूपला खूप आवडते। मग त्या दिवशी आम्ही खिचडी करतो। मी जेवण करून घेतलं, शिशा झोपली होती आणि तोपर्यंत मी जेवण वगैरे केलं, घरातला पसारा आवरला। फरशीसाठी आणि भांड्यांसाठी ताई येतात, त्यांनी ते कामं करून गेले होते आणि व्हिडिओ एडिटिंग करत बसले होते थोडा वेळ। मग शिशा उठेपर्यंत आहे ना तिच्यासाठी भाताची पेच केली आणि थोड्याच वेळात स्वरूपला आणायला मी परत गेटपाशी गेली, कारण का ते बघा तो रुसलेला, त्यामुळे तो लवकर येतच नव्हता माझ्याकडे। आणि नंतर मी त्याला सांगितलं मी तुझ्या आवडीचा खाऊ बनवलाय, तर त्याचा आवडीचा खाऊ म्हणजे आहे ना ते तुम्ही नक्की ऐका, त्याला काय आवडतं ते काय कडक खिचडी। बर, तर स्वरूपला आहे ना कडक खिचडी आवडते, म्हणजे जी कढईच्या तळाशी लागलेली असते ना ती असं एकदम पापडासारखी सॉफ्ट खिचडी असेल ना ती त्याला आवडत नाही। नंतर बघा इथे दुपारी कशी भांडणं झाली दोघांची। ज्या दिवशी स्वरूपचे पप्पा ऑफिसला जातात त्या दिवशी सतत त्यांचं रडणं खेळणं चालूच असतं। आता इथे शिशा रुसून बसले, कारण का कृपा दिदीला थोडा वेळ झोपायचं होतं, तिला म्हटलं तू बेडरूममध्ये जाऊन झोप आणि ती बेडरूमपाशीच दरवाजात अशी रुसून बसली आहे की दीदी तू झोपू नको म्हणून। शेवटी तिने दीदीला झोपून दिलं नाही आहे। मग आम्ही कपड्यांच्या घड्या घालायला घेतलं होतं, दुपारी थोडंसं काम होतं, कपडे सुकवायला घातले आणि जे कपड्यांचे घड्या घालायचे होते म्हटलं तर ते आपण कामं करून घेऊया। तरी इथे शिशा बघा जशी मम्मा करते ना तशी ती असं रोल करते, म्हणजे जे मी करेल ना ते तिला सगळं करायचं असतं। त्यानंतर आहे ना बहीण भाऊ छान खेळत होते, मग अशी दोघांची एवढी भांडणं झाली होती आणि छान खेळतात। संध्याकाळची वेळ होती, 5 वाजले होते, तर मी चहा केला होता आणि आज आहे ना कृपाला चहा बिस्किट म्हटलं तिला नको होतं, कारण का खिचडी खाल्ल्यामुळे पोट भरले
ठरलेलं तसं. तर तिने दीदीला बघितलं की दीदी फक्त चहा पिते, म्हणून लगेच पळत गेली आणि ट्रॉलीमधून स्वतः जाऊन बिस्किट आणलं आणि दीदीला म्हणते, दीदी तू बिक्की खा. आणि लाईट गेली होती, 5:30-6 वाजले होते. बराच वेळ झालं लाईट आली नव्हती, मुलं देखील रडत होते. मग आम्ही आहे ना सगळेजण खाली गेलो सायकल घेऊन. तर आता इथे सगळे आहे ना बिल्डिंगमधले जे दीदी होते ना, शिशा आली की लगेच तिच्या जवळ येतात आणि तिला खेळवायला लगेच घेतात तिला. आपण बघा, आज तिला आहे ना फक्त कृपा दीदीनेच हात लावायचा होता, कोणाला हात लावून देत नव्हती. मी जरी सायकलला हात लावला तरी रडत होती की मम्मा फक्त दीदी. मग मुलांचं खेळून झालं आणि संध्याकाळी 7 वाजता आम्ही घरी आलो. तर लाईट अजून आली नव्हती, पॅसेजमध्ये लाईट होती म्हणून स्वरूप आणि शिशा बाहेर खेळत होते. मी येताना आहे ना भाज्या घेऊन आली होती आणि म्हटलं बाहेर लाईट आहे म्हणून मी बाहेरच सगळ्या भाज्या व्यवस्थित कट केल्या आणि टॅमॅटो फ्लावर व्यवस्थित चेक करून घेतल्या. म्हटलं आज आपण छान पावभाजीचा बेत करावा, कारण का आज लाईट पण नाही आणि पटकन असं जेवण होईल. तर मी डायरेक्ट फोडणीला असं कुकरमध्ये टाकलं. तर आजची ही आहे ना कॅन्डल लाईट रेसिपी झालेली आहे माझी. तर त्यानंतर मुलं खेळत होती आणि 8:15 टाईम झालेला होता. तर शिशाचे पप्पा आले होते. येताना त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही पाव आणा म्हणून, त्यांनी पावलादी घेऊन आले होते. आणि मुलांचं थोडं खेळून झालं की इथे माझी पावभाजी देखील रेडी झाली होती. आणि आज आहे ना म्हणजे रात्रभर बहुतेक लाईट नव्हती, सकाळी पहाटेच आली असावी लाईट. मग आम्ही आहे ना असंच दरवाजा ओपन ठेवला, बाहेर पॅसेजमधला उजेड येत होता आणि मस्तपैकी पावभाजी खाल्ली.